आपल्या राज्यामध्ये येत्या 2 तारखेला 2 नोव्हेंबरला एका क्रीडा संघटनेची निवडणूक पार पडणार आहे। ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आहे, राज्य ऑलिम्पिक संघटनेची। पण या निवडणुकीवरनं महायुतीमधला वाद किंवा महायुतीमधला एक प्रकारे वॉर समोर आला आहे। या निवडणुकीमध्ये या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचे 2 मोठे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आमने-सामने उभे ठाकलेत। भाजपच्या मोहोळांनी अजित पवारांच्या या संघटनेवरती 3 दशकांपासून असलेल्या सत्तेला आव्हान दिलंय। अजित पवारांची क्रीडा क्षेत्रातली सद्दी संपवण्याचा भाजपचा एक प्रकारे प्रयत्न आहे। अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मधल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात असा आरोप देवेंद्र फडणवीसांचे एकेकाळचे कार्यकारी अधिकारी संदीप जोशींनी केलाय। या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींवरती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे दबाव टाकतायत असाही आरोप संदीप जोशींचा आहे। दुर्दैवाने सध्याचे जे सचिव आहे नामदेव शिरगावकर यांच्याबद्दल 2 FIR दाखल झालेले आहे। यांचं भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं देखील बाहेर आलेले आहेत। सध्या आपण जर फोन करून बघितला तर नामदेव शिरगावकर गायब आहेत। ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीने निश्चित दिसतंय की नामदेव शिरगावकर सेक्रेटरी आहे, त्यांचे अध्यक्ष माननीय अजितदादा आहे आणि हिशोब जर जमा केल्या जात नाही आहे तर अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार राहणार आहे। दबाव टाकतात आहे। काही संघटनांना देखील त्यांनी फोन केलेले आहेत, याच्याबद्दलची आमच्याजवळ माहिती आहे। तर हे अत्यंत चुकीचं आहे। स्पोर्ट्स मिनिस्टरना नामदेव शिरगावकरांचा भ्रष्टाचार दिसला नाही, स्पोर्ट्स मिनिस्टरांना 13.5 करोडमध्ये केलेली गडबड दिसली नाही, त्याचा हिशोब त्यांना दिसला नाही। परंतु त्यांना 2 तारखेला असणाऱ्या निवडणुकीबद्दल अत्यंत इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणाला मतदान केलं पाहिजे याकरता जर ते दबाव टाकत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे एकंदरीत 2 बडे नेते आणि त्यातही महायुतीतले 2 बडे नेते निवडणुकीत आमने सामने आल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे तर निश्चित आहे।